तांबा फार मोठा स्फोट आहे। त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की 5000 कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे। फक्त 2 दिवस थांबा, त्या बाबतीत डिटेल ट्वीट मी नक्कीच करेन। पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तू आज आम्हाला भेट, जो काय टक्केवारी द्यायची दे आणि तुझे पैसे घेऊन जा। तेलंगणा सरकारने कर्जमाफी केली आहे शेतकऱ्यांसाठी, कशी मागणी होत आहे, कसं पाहता याकडे? या बाबतीत अनेक वेळा आम्ही बोललेलो आहे। जो काय दुष्काळ शेतकऱ्याला सोसावा लागला, त्याच्यामध्ये शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। विम्याचा पैसा जो वेळेवर मिळाला पाहिजे होता तो तिथे मिळाला नाही। फक्त 41 तालुक्यांना ते सुद्धा गेल्या महिन्यामध्ये केंद्र सरकारकडनं दुष्काळ निधी आलेला आहे। राज्य सरकारने 1 रुपया निधी तिथे दिला गेला नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज शेतकरी खूप मोठ्या अडचणीत अडकलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या अधिवेशनामध्ये सरकारकडनं कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व विरोधात असणारे जे सर्व पक्ष आहेत ते नक्कीच या सरकारमध्ये करणार आहोत। जरांगे पाटलांनी मागणी केली आहे की ज्यांचं मुस्लिम अपेक्षित आहे पावसाळी अधिवेशन, तुम्ही एक ट्विट केलंय, राज्याची तिजोरी तुटणारा, राज्याला हादरवून सोडणारा मोठा खुलासा येत्या 2 दिवसात करणार आहे। काय नेमकं गौप्यस्फोट आहे? 2 दिवस थांबा, फार मोठा स्फोट आहे। त्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की 5000 कोटीपेक्षा जास्त कमिशनचा तो विषय आहे। फक्त 2 दिवस थांबा, त्या बाबतीत डिटेल ट्वीट मी नक्कीच करेन। 60,000 कोटी रुपये हा अशी कामं या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्टरला दिलेली आहेत आणि देय रक्कम आपण आता जर बघितली तर 20,000 कोटीच्या आसपास आहे। कॉन्ट्रॅक्टरला वेळेवर पैसा मिळत नाही आणि त्याच्यामुळे कामं पूर्ण होत नाहीत। अनेक रोड हे खोदले गेले, कामं पूर्ण नसताना तिथे ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होत आहेत। बिल्डिंग अपुऱ्या आहेत। माझ्या मतदारसंघामध्ये तीच परिस्थिती, बाहेर तशीच परिस्थिती आहे। म्हणजे सामान्य लोकांचा टॅक्सचा पैसा हा कामाला लावला गेला, खर्च केला गेला, पण तो पूर्ण न होताना त्याचा सामान्य लोकांना कुठेही फायदा होत नाही आणि पैसे मिळवण्यासाठी अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की तू आज आम्हाला भेट, जो काय टक्केवारी द्यायची दे आणि तुझे पैसे घेऊन जा। अशी काही गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला असं कळतंय की या अधिवेशनामध्ये आमदारांना खुश करण्यासाठी, आणि हे महायुतीचं शेवटचं अधिवेशन आहे, परत 2024ला परत काय ते सत्तेत येणार नाहीत, या दृष्टिकोनातून कदाचित कमिशनसाठी आणि आमदारांना खुश करण्यासाठी खूप मोठा निधी हा या अधिवेशनामध्ये सत्तेत असणाऱ्या आमदारांना दिला जाईल अशी चर्चा आहे। आमचं एकच मत आहे, आधीच्या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही अतिरिक्त पैसा नवीन गोष्टींना का देताय? ज्या अपुऱ्या गोष्टी त्या पूर्ण करा आणि मग राहिलेल्या नवीन गोष्टींसाठी तुम्ही निधी दिला गेला पाहिजे असं आमचं मत आहे।